आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माया वा 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 वा, आज मी अथर्वला ओवाळला। जो हक्क माझा आहे तो मी मिळवला आणि आज ते सगळ्यांनी पाहिलंय। वा, आज मी अथर्वला ओवाळलं, उद्या मी त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालणार, लवकर आमचं लग्न होणार। बस असाच मंजिरी मॅडमचा सपोर्ट राहिला म्हणजे सगळं माझ्या मनासारखं होईल आणि मग फायनली अथर्व माझा होईल। अगं घाबरतेस काय? दरवेळेला मी काय तुला तुझ्या खोलीत शिक्षा द्यायला येते असं नाहीये माया। माया, तुला ती ससा आणि कासव त्यांची गोष्ट माहितीये का ग? हा, डोंगराच्या झाडापाशी सगळ्यात आधी जाऊन कोण पोचेल यासाठी त्यांच्यातनं शर्यत लागली होती। माहितीये मला ती। त्या गोष्टीतला ससा ना खूप वेगाने धावायचा। तो धाव धाव धावला आणि मग थकून बसून राहिला। त्यांनी त्या कासवाला कमी लेखलं। तू त्या गोष्टीतला ससा आहेस। 4 पावलं धावलीस आणि मग बसून राहिलीस। मीरा कासवाच्या गतीने का होईना पुढे निघून गेली। तिने तिचे प्रयत्न सुरू ठेवले आणि तू इथे बसून हसतेस। काय केलं त्या मीराने? काय केलं? माया, आपण एवढं सगळं नाटक रचलं, तो अथर्व त्या मीरामुळे पडला असं दाखवलं, तरी सुद्धा तो अथर्व तिच्याकडूनच औषध घेतोय, तिच्या हातूनच पाणी पितोय। म्हणजे थोडक्यात काय, तरी एवढं सगळं करून शेवटी ती मीराच जिंकली। मग आपण काय करायचं? त्या मीरानी जर का त्या अथर्वच्या मनात घर केलं ना तर सगळं संपेल माया। मग आपल्याला काहीच करता येणार नाही। मग 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 काय प्लॅन आहे? 4 दिवसानंतर अंबिका आणि अथर्वची अॅनिव्हर्सरी आहे। आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की अथर्वला अंबिकाची आठवण येईल। जुन्या जखमेवरची खपली काढली की रक्त पुन्हा वाहू लागतं। मग त्या मीराने त्या जखमेवर किती फुंकर मारली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही। यावेळी तरी माती खाणार नाहीस ना तू? नाही। गुटकार आई, मी एकदा सांगितलं ना, नाही जाणार मी बाबाला भेटायला। वेदाच्या मनातला तिच्या बाबांबद्दलचा राग कधी जाईल? वहिनी, अंबिका वहिनी गेल्यापासून वेदा अशीच वागते तिच्या बाबांशी। तरी मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला। आता तुम्हीच विचार करा ना, वेदा जर स्वतःहून जाऊन तिच्या बाबांशी बोलली तर त्यांना किती बरं वाटेल। आय नो, अगं वहिनी, मी पाहिलंय वेदा आणि दादाचा खूप छान बॉन्ड होता। तुला माहितीये का, ते दोघं मिळून अंबिका वहिनीला खूप त्रास द्यायचे, तिच्या खोडा काढायचे। वेदाचं खरंच खूप प्रेम आहे तिच्या बाबांवर। ताई, ते दोघांच्याही डोळ्यात दिसतं। अगं दिसणारच। तुला माहितीये का, असे काही स्पेशल इव्हेंट्स असले ना, म्हणजे अथर्व दादाचा बर्थडे, अंबिका वहिनीचा बर्थडे किंवा त्यांची
दोघांची जरी अॅनिव्हर्सरी असली ना तरी वेदा खूप एन्जॉय करायची. तिच्यासाठी तो दिवस खूप स्पेशल होता. तुला माहितीये, ते देवळात जायचे, अन्नदान करायचे. पण अंबिकाबाईंनी गेल्यापासून सगळंच बदललंय. 4 दिवसात त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. काय झालं? काही नाही. तुम्ही मंदिराचे ट्रस्टी आहात म्हणून मी तुम्हाला फोन केला. दरवर्षी माझा मुलगा अथर्व आणि सून अंबिका यांची ॲनिव्हर्सरी आम्ही तुमच्या मंदिरात साजरी करायचो. अन्नदान, वस्त्रदान करायचं. मागच्या वर्षी ते शक्य झालं नाही. त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे. पण यावर्षी आम्हाला तो कार्यक्रम मंदिरात पुन्हा करायचा आहे. तर माझी तुम्हाला अशी विनंती होती की तुम्ही जर का सगळी सोय करून ठेवू शकलात तर फार बरं होईल. हो हो हो, आणि जे काही पैसे असतील ते मी पाठवून देईन. हो, चालेल. धन्यवाद. मी मंदिरातलं काम केलंय, तू घरातलं काम करायचं. येस मॅडम, आय एम रेडी. घरातल्या सगळ्या माणसांना एकत्र हॉलमध्ये बोलवायचं आणि अंबिका आणि अथर्वच्या ॲनिव्हर्सरीचा विषय काढायचा. ॲनिव्हर्सरी साजरी करायची याचा हट्ट धरायचा. आपोआप अथर्वला अंबिकाची आठवण यायला लागली. आणि एकदा का ॲनिव्हर्सरी झाली की त्याचा हा त्रास आणखी वाढेल. आणि मग मीराचा विचार त्याच्या मनात सुद्धा येणार नाही. ही आग सतत अथर्वच्या मनात पेटत राहिली पाहिजे. मग मीरा कितीही चांगली वागली तरी त्याचा परिणाम अथर्ववरती होणार नाही. डन मॅडम. वहिनी, त्या मीरानी आपल्याला सगळ्यांना हॉलमध्ये बाहेर बोलवलंय. कशाला माहित नाही, तिला बहुतेक काहीतरी बोलायचंय. मला तिचं काही एक ऐकायचं नाही. नाही, पण वहिनी, तिच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला कळायला नको का? त्याच्यासाठी तरी सगळ्यांना जावं लागेल. चला. तुम्ही दोघी व्हा पुढे आणि काय म्हणते ते बघा. बर, चल. तुला जपणार